हेच केविना लेकुरवाळे मातेचे न दृष्टांते. कहूनी एक माता असे, कोणी माता आहे, आई आहे, आणि ती लेकरवाळी आहे. म्हणजे तिला 4-5-6 मुलं आहेत, 1 अन 2 मुलं नाही आताच्या सारखे. ती लेकरवाळी आहे, 5-6 मुलं आहेत तिला. आता हे लहान लहान लेकर आहेत. आता लेकराचा हट्ट आहे, शेवटी बाल हट्ट. 4 हट्ट आहेत: बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि जोगियाचा हट्ट. संन्याशाचा हट्ट असतो, राजाचा सुद्धा हट्ट आहे, स्त्रीचा पण हट्ट आहे, आणि बाल हट्ट, बालकाचा हट्ट. हे 4 हट्ट पूर्ण करावेच लागतात, त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. नाहीतर गाडी पुढे सरकत. म्हणून इथे ही जी आहे लेकरवाळी माता, ही काही एका लेकराला काय देऊन शांत करते, दुसरं लेकरू मागे लागतं, त्याला काहीतरी देते, ते शांत होतं, तिसऱ्याला काहीतरी देते, ते शांत होतं. पण एक लेकरू जे आहे सगळ्यात लहान, ते मात्र काहीसे नाही न बुझावे, तयासी तिची कडेच व्हावी. त्याला मात्र आपल्या आईची कडच पाहिजे, ती सतत कडेवरच त्याला घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय ते राहत नाही. असं ते लेकरू आहे. म्हणून आता शेवटी सांसारिक बाई येते, प्रपंच आहे तिला, पण घरामध्ये काम धंदा आहे. पाणी आणायला जायचे, दळण दळायला जायचे, भाजीपाला आणायला जायचे, काही ना काही काम राहतच घरातलं. म्हणून काही म्हणीये म्हणजे घरातलं काही काम निघतं, म्हणून ती त्या लेकराचा डोळा चुकून, ती मागे लागणार आहे तिला माहिती आहे, म्हणून त्याचा डोळा चुकून ती पटकन पिशवी घेते आणि बाजाराला निघते. पण जेव्हा इकडे तिकडे पाहतं ते लेकरू, आई दिसेनाशी होते, आईचा आवाज बंद होतो, लगेच ते माग धावायला सुरुवात करतं, आईच्या मागे लागतं. आता ती वेगाने चालते, ती लहान लेकरू आहे, त्याचा वेग तेवढा नाहीये. ते धरणीवर अंग टाकतं, गडबडा लोळतं, मोठमोठ्याने रडायला लागतं, मोठमोठ्याने आक्रोश करतं. आणि त्याचा तो आवाज ऐकून शेजिया सायलिया सती ते तया ते बुझावू रिगती. शेजिया म्हणजे घरात शेजारचं घर, एकदम त्याच्या घरचं शेज, ती शेजिया. आणि सायले म्हणजे त्याच्या शेजारचं दुसरं घर. जशी सोयरे धायरे, सोयरे म्हणजे जिथे आपली मुलगी दिली किंवा ज्याची पोरगी करून आपण आणली तो सोयरा, पण सोयऱ्याचा सोयरा तो आपला धायरा. सोयरे धायरे तसं शेजिया सायलिया तिया तया ते बुझावू रिगती. ते त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याला उचलतात, आपल्या कडेवर घेतात. ते त्या स्त्रीचं तोंड पाहतं आणि आणखी जोरात रडतं. त्याला माहिती ही आपली आई नाहीये, ही आपली आई नाही, म्हणून जास्त जोरामध्ये आक्रोश करत. आणि त्या तया ते बुझाव रोगती ते तयाचे तोंड पाहे. त्या ज्या स्त्रीने त्याला उचलून घेतलं तिचं ते तोंड पाहतं. आणि तुले निते तयाचे न बुझावे, ते आणखी जोरात रडायला सुरुवात करत. ती तिच्याच्याने समजवल्या जात नाही. मग म्हणे हे, मग ती आई विचार करते, जी बाजाराला गेलेली, ती म्हणते हे कवनाचेही न बुझावे. माझं जे लेकरू आहे, हे किती जरी कोणी याला समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ते रडायचं थांबणार नाही. म्हणून मनिये सारो न झडतीये, म्हणून ज्या कामाला गेलेली आहे ते काम लवकर संपवते आणि पुन्हा लवकर घरी परत येते. आणि ते याच्यात मातीमध्ये लोळलेलं असल्यामुळे त्याचं सर्व अंग मातीने माखलेलं आहे, लाळेने सगळी तोंड काळं निळं झालेलं आहे, शेंबूड आलेलं आहे, सगळी ते नाकामध्ये गेलेलं आहे, धूळ मातीमध्ये गेलेली, सर्व मातीने भरलेलं आहे. तोंड त्याचं, लहान लेकरू येते, रडून रडून त्याचं सर्व मातीने चेहरा काळा निळा होऊन गेलाय, काळा कुठं.
म्हणून पाटावेचे नि पालवे, आपल्या अंगावर जे लुगडं आहे त्या लुगड्याच्या पदराने लाल शेंबूड पुसून, त्याला जी लाळ आलेली, त्याला जो शेंबूड आलेला आहे तो पुसते ती आपल्या अंगावरच्या वस्त्राने लुगड्याने त्याची लाल शेंबूड पुसते. कडिये घेऊन स्तनपान दे, आणि आपल्या कडीवर घेऊन त्याला स्तनपान करते, त्याला दूध पाजते. त्याचा आता या दृष्टांताचा भावार्थ असा आहे, तैसे त्याप्रमाणे आता जो जीव आहे साधक ईश्वराचा, तैसे कवणी अंतर्यागे झाकवले, ज्याला देव मिळवायचा आहे, ज्याला परमेश्वर मिळावा असं वाटतं, तर जीव कवणी अंतर्यागे झाकवले, म्हणजे जे देवतांच्या ज्या विद्या आहेत, देवता प्राप्तीचे दोन साधन आहेत, एक अंतर्याग, एक बहिर्याग. अंतर्याग म्हणजे अंतरामध्ये होणारी क्रिया, विद्या हे आतमध्ये चिंतन मनन पठन मध्ये आहे, म्हणून त्याला अंतर्याग म्हणलेले. देवतांच्या ज्या विद्या आहेत त्याला म्हणलं, त्या विद्याद्वारा देवतांची प्राप्ती करणं त्याला म्हणले अंतर्याग. मग हे जे भक्त आहेत हे काही देवतेच्या विद्येमध्ये रममान होऊन त्या देवतेला प्रसन्न करण्यामध्ये मग्न आहेत. काही अंतर्यागे झाकवले, किंवा आपला एक परमेश्वराचा साधक दैवराटीचा अंतर्यागे झाकवले, म्हणजे ब्रह्मविद्येच्या याच्यामध्ये सूत्रपाठामध्ये वचन संबंधामध्ये पारायणामध्ये त्यांनी घडून घेतलं स्वतःला, तिथे तो रममान झाला. कवनी बहिर्यागे झाकवले, म्हणजे जे बाह्य क्रिया, तीर्थ यात्रा व्रत वैकल्य दान धर्म, नदीवर गंगेवर जाऊन स्नान पवित्र, गंगेत बुडी मारली की पवित्र, वरून कातड्याला पाणी लागलं की पवित्र, मध्ये तसंच काळा कुट्ट, असे जे आहेत असे बहिर्याग काहींनी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून घेतलंय. आता दैवराटीची सुद्धा बाह्य क्रिया करण्यावर ज्यांचा जोर आहे, तीर्थयात्रा करणे, याला पदयात्रेत जाणे, आणखी कुठे कुठे जाणे, बाह्य क्रिया, काही त्याच्यात रममान आहेत, काही त्याच्यामध्ये रममान आहेत. कवनी शास्त्रे झाकवले, कोणी शास्त्र पाठांतर मनन चिंतनामध्ये झाकवलेले आहेत. कवनी प्रसादे, कोणाला प्रसाद वंदन करायची आवड आहे, या मार्गातून त्या मार्गात, त्या मार्गातून त्या मार्गात प्रसाद, कवनी प्रसादे झाकवले. पण जो परमेश्वराचा विरही आहे, जो परमेश्वराचा विरही आहे, निर्वेद अनुताप अनुशोच आरती, आरती म्हणजे हे जे चौथं दुःख आहे त्याचा दुःख आहे. परमेश्वर जोपर्यंत भेटत नाही, परमेश्वराची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्याला या बाह्य कुठल्याच अंतर्यागातही सुख नाही आणि बाह्य क्रियेमध्येही सुख नाही, तो त्याच्यामध्ये लिंपायमान होतच नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वर प्राप्ती हेच आहे. बाह्य क्रियेवर तो समाधान मानतच नाही. तीर्थाला जाणे, प्रसाद करणे, शास्त्र ऐकणे, याच्यावर तो समाधानी नाही. तोच व्हावा, तोच भेटावा, ही त्याची जी जिज्ञासा आहे की ज्याने मला इथे आणलंय, तो जो साक्षात परमेश्वर आहे साधनदाता, तो मला भेटला पाहिजे, तो मला दिसला पाहिजे. तो प्रेमिया, प्रेमियाची जी अवस्था आहे, परमेश्वर दिसल्याशिवाय प्रेमिया जगू शकत नाही. तसं ज्ञानियाचं नाहीये. ज्ञानी कोरडा आहे, कठीण आहे. ज्ञानी चर्या करायला इकडे तिकडे फिरतो, पुढेही फिरतो, प्रतिष्ठेमागे फिरतो, नावलौकिकामागे फिरतो. तसा प्रेमिया नाही. प्रेमिया परमेश्वराच्या भजनामध्ये रममाने, परमेश्वर दिसत नसेल तर जीव सोडून दे, परमेश्वराच्या विरहामध्ये प्रेमिया राहत नाही. हे दृष्टीला प्रमाण दिले त्यासाठी. म्हणून अर्थ जसं पोळले सुने असे तयासी, कवणे ठाई सुखची नये, ते कलवडांतर गे वळणी खाली रिगे, वळचणी खाली. स्त्री आहे, स्वयंपाक करतीये, टोपल्यामध्ये भाकरी आहे, पुत्र आलं आणि त्याने भाकर पळवली. आता भाकर, एक भाकर होती खाल्ली, भुकेलेलं आहे, हिचा स्वयंपाक चालू आहे, तिने पाहिलं ते पुत्र पहिले भाकर पळवली, ती तेव्हा चूल फुंकण्यामध्ये मग्न होती, तोपर्यंत ती भाकर घेऊन पळालं.
दुसऱ्यांदा आलं ते टोपलीकडे, आता भाकर पळवणार तर चुलीमध्ये जळतं लाकूड आहे, चूल पेटलेली आहे, चुलीला जळतं लाकूड आहे. तिने ते लाकूड काढलं चुलीतून बाहेर, पेटलेलं लाकूड आहे, आणि ते त्या कुत्र्याला फेकून मारलं. त्या कुत्र्याच्या बरोबर डोक्याच्या वर्म भागामध्ये त्या जळत्या लाकडाचा मार लागला आणि एकीकडून त्या जळत्या विस्तवाने ते भाजलं. त्यामुळे ते इतकं पोळलेलं आहे, ती आग शमवण्याकरता ते कलवडांतरिके म्हणजे जे रेंदा असतो चिखल त्याच्यामध्ये जाऊन बसतं, परंतु एवढी आग आहे की त्याच्यातही त्याला समाधान नाही. घराचे पूर्वीचे घर वळचणीचे होते, शेकरलेले, त्याची सावली राहायची, घराच्या पुढे पडवी निघालेली राहायची, त्याच्या खाली कुत्रे बसायचे उकरून पोट्यावर, तिथे जाऊन बसतं ते, पण तिथे त्याला समाधान नाही, ते अखंड पोळतोच असे. त्याची जी आग आहे ती मात्र काही शांत होत नाही. तसं परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जो असा पोळलेला साधक आहे, ज्याला कशातच सुख नाही, हा संसार म्हणजे कलवडच आहे, ज्याच्यामध्ये घराण्यात आपण बसलो, आपल्या सवेलवेच्या गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये रममान होतो, आपण कधी किती वेळ निघून जातो गप्पा रंगवण्यामध्ये काही कळत नाही. ही कलवड आहे, याला त्याच्यामध्ये सुख नाहीये. या निरर्थक गप्पामध्ये या परमेश्वराच्या साधकाला अजिबात सुख नाही. जिथे काही मनाजोगते काही गोष्टी घडतात तिथे जाऊन तिथेही त्याला सुख नाही. त्याचं अंतर्मन फोडलेलं आहे फक्त देवासाठी. तो विरह इतका आहे की परमेश्वर भेटत नाही तोपर्यंत त्याचा अंतःकरण तप्त झालेलं आहे. तो इथे साधक सांगितलेला आहे. म्हणून तो अंतर्यागात झांकवत नाही, बहिर्यागात नाही, शास्त्रात नाही, प्रसादात नाही, त्याचा अंतःकरण परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये त्या प्रेमियासारखं तो त्या विरहामध्ये सतत जळतोय की हा परमेश्वर मला कधी भेटेल, परमेश्वर मला कधी होईल, या विवंचनेमध्ये तो साधक आहे. आर्त तोच व्हावा तोच भेटावा, आर्त दुःखाची व्याख्या आहे, तोच व्हावा तोच भेटावा. म्हणून हा दृष्टांत इथे दिला. जसं ते लेकरू आपल्या आईची कडच पाहिजे, शेजारच्या सुद्धा बाई त्याला उचलून घ्यायला तयार आहे, त्यांनी कडेवर घेतलेलं आहे, त्यांनी त्याचं तोंड पुसलेलं आहे, परंतु तो पाहतो म्हणजे हा परमेश्वराचा जो साधक आहे. इथे देवता सुद्धा ज्या शक्ती आहेत ते आपलं सुख देण्याकरता त्याच्याकडे येतात. व आमचं हे क्षुद्र सुख घे आणि तुला पाहिजे ते आम्ही देऊ. तू त्यांच्या त्या क्षुद्र सुखाला भीक घालत नाही, त्या सुखामध्ये तो लिंपायमान होत नाही. परमेश्वराचा भक्त देवतेच्या क्षुद्र सुखामध्ये लिंपायमान होत नाही, त्याच्यामध्ये त्या सुखाला तो सुख मानत नाही. कारण त्याला माहिती आहे हे संपणार आहे, हे गणनात्मक आहे, हे मूर्त आहे, याला मर्यादा आहे, हे उपभोगल्यानंतर पुन्हा आपल्याला मृत्यू लोकामध्ये यावंच लागणार आहे. भगवद्गीतेत 9व्या अध्यायात सांगितल्या पद्धतीने तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. देवतेचे विद्येचं फळ असेल, मिळालेलं सुख असेल की बहिर्यागाचं सुख असेल, त्याला मर्यादा आहे, त्याला कालक्रमण आहे. ते संपलं की पुन्हा तुम्हाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पुण्याची पावटी सरल्या सवेच घाली ती, पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तुकाराम बाबांनी सुद्धा अभंगात म्हटलं, तुमचं पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. पण तो हा असा आहे की याला परमेश्वराच्या साध्य सुखाच्या स्वरूपामध्ये एकदा विलीन झाला जीव की पुन्हा मृत्यू लोकामध्ये या आवागमनाचं चक्कर जे आहे त्याच्यामध्ये जीवाला यावं लागत. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी परमेश्वराच्या भजनामध्ये तो रममान आहे. म्हणून ही जी माता आहे, परमेश्वर ही मातेच्या ठिकाणी आहे आणि लेकरू वाळ्याच्या ठिकाणी तुम्ही आम्ही आहोत. कोणी लेकराला काय दिलं ते समाधान मानून घेतलं, दुसऱ्याला काय दिलं त्यांनी समाधान मानून घेतलं. एक जे आहे ते त्याला आईची कडेच पाहिजे. तसं जो भक्त आहे परमेश्वराचा निश्चिम, तो या मायावी जगतातल्या कुठल्या सुखाला भुलत नाही. प्रतिष्ठेला नाही, उपाधीला नाही, पदाला नाही, मानाला नाही, सत्तेला नाही, पैशाला नाही, कशालाच नाही. त्याचं लक्ष ईश्वर लक्ष, त्याचं लक्ष हे ईश्वर लक्ष. बस मी मनुष्य देह घेऊन आलो, मला ईश्वर मिळवायचं आहे, मला ह्या मायावी जगतामध्ये राहायचं, मायावी जगतामध्ये राहायचं. शंकराचार्यांचं उदाहरण घ्या.
स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, बालवयातच सगळं सोडलं, या मोहमायेच्या मायावी पसाऱ्यामध्ये रममान झाले नाही. त्यांना कळत नव्हतं, त्यांना काही संसार नव्हता, त्यांना आई वडील होते, घरदार होतं, सगळं होतं, का नाही पडले? त्यांना त्याच वेळेला कळालं की हे सगळं मायाचा बाजार आहे, याच्यामध्ये राहण्यात काही तथ्य. म्हणून हा जो आहे तयासी तयाची कडेच व्हावी, तसा परमेश्वराचा हा जो भक्त आहे, हा परमेश्वराच्या सुखाशिवाय इतर कुठल्या सुखाला लाचवत नाही, कुठल्या सुखामध्ये तो समाधान मानून घेत नाही. नामस्मरणाचं महत्व आपण ऐकतोय बरं का, लक्षात ठेवा. ज्याने त्याने आपापला विचार करायचा आहे की आपण कुठे थांबलेलो आहोत, आपण कोणत्या गोष्टीला महत्व देत आहोत, आपण कोणत्या गोष्टीला महत्व देत आहोत. आज इथे संसारामध्ये ईश्वराला महत्व आहे काय, संसारातल्या येथल्या सुखाला महत्व आपण देत आहोत? आपल्याला मिळालेलं आयुष्य खऱ्याच अर्थाने आपण सत्कारणे लावत आहोत का या संसाराचा बोजा, प्रपंचाचा बोजा वाहू वाहूच आपलं कंबरडं मोडणार आहे, आपलं जीवन बर्बाद होणार आहे, याचा विचार करायचा आहे. कारण जे ऐकतोय आपण हे फक्त ऐकण्यासाठी नाही, हे फक्त ऐकण्यासाठी नाही, तर याच्यातून ऐकून काहीतरी आपल्यात परिवर्तन करण्यासाठी, म्हणून हे परमेश्वराचं शास्त्र आहे. हे परमेश्वराचं शास्त्र आहे, आपल्यात परिवर्तन करण्यासाठी आहे. आपण आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे, याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्या जीवनाची दिशा ठरवायची आहे.